नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. माणूसपणाचा मुक्काम गाठणं हेच असणार आहे आपलं स्वप्न आणि हाच आहे आपला प्रवास. हे ऐकत आणि बघतच आपण काल समारोप केला चर्चेचा. आज तेच सूत्र आपल्याला न्यायचं आहे पुढं. निमित्त आहे मानवी हक्क दिनाचं. आजच कैलाश सत्यार्थी आणि मलाला यांनी स्वीकारला नोबेल पुरस्कार. या दोघांनीही जागर केला मानवी हक्कांचा, मानवी मूल्यांचा. भारत पाक हे देश दोन असले तरी दोन्ही माणसंच आहेत अशा शब्दात शांतीचा संदेश दिला या दोघांनी. अर्थात हे फक्त निमित्त, चर्चा आहे ती शाश्वत स्वरूपाची. अनेक टप्प्यातून येत येत माणूस नावाचा प्राणी आज या वळणावर येऊन उभा आहे. पण आजही तो खऱ्या अर्थानं माणूस झाला आहे का? आपल्यापुरतं बोलायचं तर आजही या देशातल्या महिला असुरक्षित आहेत. स्त्री भ्रूण हत्येसारखे गंभीर प्रश्न उभे आहेत. आजही एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकण्यासारखे प्रकार घडतात. आजही सोनई, खर्डा, जवखेडे अशा घटना घडतात. मानवी हक्कांचा मुद्दा हा काही तांत्रिक नाही, तो आहे जगण्या मरण्याचा मुद्दा. तो आहे मानवी अस्तित्वाचा प्रश्न. तो आहे मानवी प्रतिष्ठेचा प्रश्न. तरीही बहिणाबाईंनी विचारलेला प्रश्न आजही प्रस्तुत आहे. मानसा मानसा कधी होशील माणूस. हा प्रश्न सामाजिक न्यायाचा आहे. हा प्रश्न स्वातंत्र्य आणि समतेचा आहे. तो राजकीय हक्कांचा आहे आणि गव्हर्नन्सचा सुद्धा आहे. गव्हर्नन्स हा अलीकडे वारंवार चर्चेत असलेला शब्द, पण वीज, पाणी, रस्ते म्हणजे गव्हर्नन्स नाही. या सुशासनाला, विकासाला मानवी चेहरा असला पाहिजे आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. विकास होतोय, प्रगती होते, पण माणसांचं काय, मानवी हक्कांचं काय? मानसा मानसा कधी होशील माणूस. आणि आपल्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. बेलापूर स्टुडिओमधून आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते सुनील कदम, आता लवकरच जॉईन होतील. मानवाधिकार कार्यकर्त्या ॲडव्होकेट मंगल घरत आपल्यासोबत स्टुडिओमधून आहेत. सामाजिक कार्यकर्त्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या प्राध्यापिका वृषाली मगदूम आपल्यासोबत स्टुडिओमधून आहेत. त्याचप्रमाणे पुण्याहून आपल्यासोबत असणार आहेत मानवाधिकार कार्यकर्ते, वकील ॲडव्होकेट असीम सरोदे. त्याचप्रमाणे राज्यशास्त्राचे प्राध्यापक, अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र खरात आपल्यासोबत असणार आहेत पुण्याहूनच. औरंगाबादमधून आपल्यासोबत आहेत कायदेतज्ञ ॲडव्होकेट गजानन कदम. आणि या सगळ्या नामवंतांच्या सोबत आपल्याला सुरू करायची आहे चर्चा. मानसा मानसा कधी होशील माणूस. मानवी हक्कांचं स्वरूप काय आणि एकूण आपल्या समोरचे पेच काय, आत्ता काय करायला पाहिजे. मला जायचं सुरुवातीला ॲडव्होकेट असीम सरोदेंकडं. ॲडव्होकेट असीम सरोदे हे पुण्यामध्ये आहेत आणि सर्वांनाच माहीत आहे की ॲडव्होकेट असीम हे मानवी हक्कांच्या अनुषंगानं काम करणारे अतिशय प्रख्यात कार्यकर्ते आहेत, तरुण वकील आहेत. ॲडव्होकेट असीम सरोदे, मला सांगा, तुम्ही अलीकडच्या काळामध्ये जर रायगड जिल्ह्यामध्ये जो वाळीत टाकल्याचा मुद्दा आहे किंवा अशा अनेक प्रकारच्या मुद्द्यांच्या संदर्भात जनजागरण सुरू केलेलं आहे, तुम्ही प्रत्यक्ष काम करता आहात. 21व्या शतकामध्ये आपण जात असताना जागतिकीकरणानंतर खुलेपणा आलेला आहे, सर्वसमावेशकता आलेली आहे, आपल्याकडे तर लोकशाही आहे, आणि तरीसुद्धा मानवी हक्कांची गळचेपी वारंवार होताना दिसते. याचं स्वरूप नक्की काय आहे आणि आपण काय करायला पाहिजे, कसं तुम्ही बघता याच्याकडे? आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अगदी कोकणातील बांद्यापासून आपण घेतलं तर चंद्रपूरपर्यंत सगळीकडे मानवी हक्क उल्लंघनाचे प्रकरणं अगदी विखुरलेले आहेत आणि स्पष्टपणे दिसणारे आहेत. म्हणजे सिंधुदुर्गातला आपण समजा मासेमारी करणाऱ्या लोकांचं उदाहरण घेतलं की जे पर्सी नेट वापरतात ते आणि जे परंपरागत पद्धतीने मासेमारी करतात ते, त्यांच्यामध्ये असणारा जो वाद आहे आणि जीवन जगण्याचे प्रश्न आहे की एक कोणीतरी पूर्ण मासे उपसून समुद्रातले घेऊन जातो आणि दुसऱ्यांना मासेच मिळत नाही, त्यांच्या भूकमारीची वेळ येते. त्याचबरोबर आपण तिथले मायनिंगचे प्रश्न आपण बघितले, जंगलतोडीचे आपण प्रश्न बघितले. नंतर पुढे आपण आलो समजा सांगली, सातारा या भागामध्ये तर मोठ्या मोठ्या विंड मिल्स आहेत, त्याच्यातून निर्माण होणारे मानवी हक्कांचे प्रश्न आहेत. धरणांमुळे विस्थापित होणाऱ्यांचे प्रश्न आहेत. औरंगाबादपासून तर पुढे नागपूरपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रश्न आहेत. भिल्ल जे आहेत नंदुरबार, धुळे जिल्ह्यातले आदिवासी, कोरकू, कोलाम, गोंड जे चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यातले त्यांचे प्रश्न आहेत. या सगळ्यांच्या प्रश्नांकडे आपण जर बघितलं तर आपल्याला हे लक्षात येते की मानवी हक्क संरक्षण कायदा हा कमजोर पडतो आहे. आपण हे बघितलं की 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्कांचं वैश्विक घोषणापत्र तयार झालं, तरी भारताचा प्रतिसाद इतका उशिरा मिळाला
की 1993 साली आपण मानवी हक्क संरक्षण कायदा तयार केला आणि तो कायदा पण इतका तकलादू की त्याच्यामध्ये मानवी हक्कांची व्याख्याच नीट केलेली नाही. तर यांची नेमणूक कशी करायची, कुणाला नेमायचं, किती पगार द्यायचे याच्याबद्दलची एक तांत्रिक माहिती देणारा कायदा आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सगळ्या प्रकरणांबद्दल आम्हाला काही जाणून घ्यायची इच्छा नाही आहे, पण आम्ही माणूस म्हणून कसं मानवी प्रतिष्ठेचं जगू शकतो याच्या संदर्भात तुमचा कायदा काय म्हणतो. म्हणून आमची ही मागणी आहे की हा कायदाच पहिली गोष्ट रद्द केला पाहिजे आणि नवीन स्वरूपात पुरोगामी कायदा मानवी हक्क संरक्षणाचा आणला पाहिजे. आता आपण मागच्या वेळेस एक माहिती अधिकार कार्यकर्ते पुष्कर दामले ठाण्याचे त्यांनी माहिती काढली तेव्हा असं लक्षात आलं की एका वर्षामध्ये जवळपास 8 कोटी रुपये राज्य मानवी हक्क आयोगाने खर्च केले आणि फक्त 7 केसेसचा निकाल लावला. आपण नक्कीच एवढं श्रीमंत राष्ट्र नाही आहे की 8 कोटी रुपये आणि फक्त 7 केसेस निकालात काढणार. पहिलं राज्य आहे महाराष्ट्र ज्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये राज्य मानवी हक्क आयोगाच्या सगळ्या प्रकाराबद्दल केस दाखल झालेली होती. या सगळ्या प्रकरणामधून हे दिसते की मानवी हक्क संरक्षण आयोग पण कदाचित प्रतिसाद देण्यास अपुरं ठरत आहे. आमचं असं पण म्हणणं आहे की मानवी हक्क आयोग बंद केले पाहिजे, त्वरित बंद केले पाहिजे, कारण की यांना फक्त मार्गदर्शक सूचना देण्याचा अधिकार आहे. ते आपल्या हस्तिदंती मनोऱ्यामध्ये दिल्लीला आणि मुंबईला बसतात, लोकांचे प्रश्न ते समजून घेत नाही, स्वतःहून दखल घेण्याचे अधिकार असतानाही ते दखल घेत नाही. स्वतः न्यूजपेपर वाचतात, त्याचे बिल सरकार देते, पण त्या त्या न्यूजपेपरमधलं डॉक्युमेंटेशन ते करत नाही. हे सगळे मुद्दे बघितले तर मानवी हक्क संरक्षण आयोग त्वरित बंद झालं पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची आमची मागणी आहे की ती म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मानवी हक्क संरक्षण न्यायालय स्थापन झालं पाहिजे. 2001 साली या संदर्भात महाराष्ट्र शासनाने विधी आणि न्याय विभागाने मंत्रालयातून एक सर्क्युलर काढलं जे सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्हा न्यायाधीशांना पाठवण्यात आलं. तरी अजूनही आपल्याला मानवी हक्क न्यायालय कुठे आहे जिल्ह्यातलं हे कोणी सांगू शकणार नाही, कोणताही वकील सांगू शकणार नाही, कारण की हे स्थापनच झाले नाही. माझं असं म्हणणं आहे की स्थानिक पातळीवर मानवी हक्कांचं उल्लंघन होत असते, गरीब माणसाचं, वंचित माणसाचं, दलित माणसाचं, अल्पसंख्याकांचं उल्लंघन होत असते. जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांचं मानवी हक्कांचं उल्लंघन होते. त्याच्यामुळे स्थानिक लेवलवरच ह्युमन राईट्सचं कोर्ट असलं पाहिजे. या सगळ्या मागण्यांचा विचार केला तर भारत अजूनही मानवी हक्क संकल्पना समजून घेण्यास अपयशी ठरला आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. ॲडव्होकेट मंगल घरत, असीम सरोदे काय म्हणतात? आज सुदैवाने 3 वकील आपल्यासोबत आहेत. खरं म्हणजे असीम सरोदेंनी मांडलेले मुद्दे फारच महत्त्वाचे आहेत. ते असं म्हणतात की मानवी हक्क आयोगच रद्द करा अशी त्यांची मागणी आहे. त्यांचं दुसरं म्हणणं असं आहे की एकूण मानवी हक्क कायदा जो आहे तो अतिशय अपुरा आहे. तर एकूण या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? काही अंशी बघायला गेलं तर ॲडव्होकेट असीम सरोदेंचं मला अर्धवट म्हणणं पटतं, पण आपल्याला जनजागृती करण्याची गरज आहे. जेवढा मानवी हक्काचा मुद्दा इथे पोचायला पाहिजे, लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, तो पोचत नाही आहे. सरकारने त्यासाठी इनिशिएटिव्ह घ्यायला हवेत, ते घेतले जात नाही आहेत. आणि बऱ्याच अंशी तर लोकसुद्धा यासाठी स्वतःहून प्रयत्न करत नाही आहेत. म्हणजे जसं एखाद्यावरती ज्या वेळेला अन्याय होतो किंवा ती व्यक्ती ज्या वेळेला व्हिक्टीम असते त्यावेळेला स्वतःहून पुढे येऊन माझ्यावरती अन्याय घडला आहे हे सांगायची सुद्धा कोणी दखल घेत नाही. ज्या वेळेला गावोगावामध्ये जनजागृती करताना आम्ही सभा घेतो, आम्ही लोकांना समोर जातो, त्यावेळेला आम्ही लोकांना सांगत असतो. साध्या लोकांना आपल्या साध्या गोष्टी कळतात. आम्ही महाभारताचा एक दाखला मी नेहमी देत असते की ज्या वेळेला महाभारताचं युद्ध चालू होतं त्यावेळेला कृष्ण हा देव होता. त्याने जर विचार केला असता तर चक्र घेऊन सगळ्या कौरव सेनेचा त्याला नाश करता आला असता, पण त्याने केलं नाही. या उलट त्याने सांगितलं की अर्जुना तू शस्त्र उचल, तुझ्यावरती होणाऱ्या अन्यायाविरोधात तू दाद माग. मग ह्या वेळेला अशा ह्या काही गोष्टीतून उदाहरणातून आपल्याला समजावता येतं. याच्यावरती अगदी राज्य सरकारने हे बरखास्त करावं हा उपाय नाही, तर शालेय शिक्षणातून मानवी हक्कांचं आपल्याला मूल्य शिक्षण आणि थोडेफार विचार याच्यामध्ये आपल्याला मांडायला हवेत. आणि ते आपल्याला तिथून सांगितलं गेलं पाहिजे शाळेतूनच की आपले हे अधिकार आहेत आणि आपले हे अधिकार मिळवताना आपण कोणत्या गोष्टींशी कशी सांगड घातली पाहिजे. माझं तरी असं म्हणणं आहे. गजानन कदम आपल्यासोबत आहेत, तिसरे वकील आहेत या चर्चेमधले. ह्या दोघंही ॲडव्होकेट असीम सरोदे काय म्हणतात तुम्ही ऐकलं, ॲडव्होकेट मंगल घरत काय म्हणतात हे तुम्ही ऐकलं. ॲडव्होकेट कदम मला सांगा की एकूण शेवटी कायद्याची चौकट याला आवश्यक आहे, हे बरोबर आहे, पण आत्ता असीम सरोदेंचं म्हणणं असं आहे की मुळात हा कायदा चुकीचा आहे, सदोष आहे, त्रुटी खूप आहे त्याच्यामध्ये. दुसरं म्हणजे मानवी हक्क आयोग नावाची जी काही कल्पना आहे त्याला काही अर्थ नाही आहे, तो फक्त कागदावरच आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये मानवी हक्कांची जपणूक करायची असेल तर काय करायला पाहिजे? जे काही मेकॅनिझम आहे म्हणजे मानवी हक्क आयोग आहे, कायदे आहेत, त्यानुसार हे सगळे आयोग आहेत. हे मेकॅनिझम जर नसेलच तर मग मानवी हक्कांचं उल्लंघन जर होत असेल तर तिथं वॉच ठेवायला खूप अवघड आहे. त्यामुळं कुठला तरी आयोग कॅन्सल करून किंवा कायद्यामध्ये सरोदे साहेबांनी सांगितल्यानुसार
आजच्या परिस्थितीला अनुरूप असं त्याच्यामध्ये बदल अमेंडमेंट्स करणं गरजेचं आहे. 93 ला कायदा करून संपणार नाही. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत जिथं की आता मॅडम म्हणाल्या की याचं जागरूकीकरण झालं पाहिजे. जसं की शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या म्हणजे अगदी गावातल्या अंगणवाड्यांपासून या गोष्टींचं हे बाळकडू द्यायला हवं. पण याही पुढे जाऊन आता हे जे एज्युकेशन घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल हे सगळं म्हणतोय, पण जे ऑलरेडी एज्युकेशन ज्यांचं संपलंय, गावातले खेड्यातले लोक आहेत, त्यांच्यापर्यंत ह्युमन राईट्स म्हणजे काय, मानव अधिकार म्हणजे काय हे पोहोचणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आणखी काही कल्पना आहेत आपल्याकडे. जसं की तुम्ही ग्रामसभेमध्ये हे ठराव असतात, ग्रामसभेमध्ये त्यांची ग्रामसभा भरल्यानंतर तिथल्या ग्रामसेवकाने, तिथल्या सरपंचाने या गोष्टींची जागरूकता करू शकतात. त्यामुळं कुठंतरी अन्यायाला वाचा फुटेल. नेमका कुठल्या गोष्टीने अन्याय होतो, कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या म्हणजे मानवी हक्कांचं संवर्धन होतं आणि कुठल्या गोष्टी केल्यानं मानवी हक्कांचं उल्लंघन होतं, ह्या गोष्टी बेसिकली गावामध्ये वाडी तांड्यांवर सगळीकडे पसरणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. बरोबर आहे ॲडव्होकेट कदम, बरोबर गावागावापर्यंत गेलं पाहिजे.